कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी, अशी परीक्षा घेतेस माझी सारखी आणि कसला खेळ मांडलास माझ्यासोबत। जी माणसं तुझी भक्ती करतात, तुला मानतात, त्यांच्यावर अन्याय का? आणि ज्यांचं काय बी दोष नाही, अशा निष्पाप जीवांच्या जीवावर का उठलीस तू? हे मंगळसूत्र आदित्य सरांचं रक्षक कवच, हे काढून नाही चालणार। मला हे कायम माझ्या गळ्यात घालावंच लागेल। काय गे पारू, इथे काय करतेस तू? तुला कळतंय का? घरात सगळे टेन्शन मध्ये, तिकडे हॉल मध्ये आहेत सगळे। तू इथे काय करतेस? अगं कुठच्या तरी परिस्थितीत कधीतरी सिरियस हो ना, की नाहीच? दामिनी मॅडम, प्लीज तुम्ही इथनं लवकर जा। हे मंगळसूत्र मला गळ्यात घालणं लई गरजेचं आहे। ए, काय बोलतेय मी? ऐकू येत आहे ना माझं? इथं काय करतेस तू? आणि मला एक कळत नाही, तुझं असं काहीतरी वेगळं जग आहे का? नाही, त्या जगात काहीतरी भलतंच सुरू असतं। म्हणजे सगळे जिथे असतात तिथे का नसतेस तू नेहमी? चल आता ना माझ्यासोबत तिकडे हॉलमध्ये यायचं। निघ। हॅलो आई। हॅलो आदित्य, तुला आमचा आवाज ऐकू येतोय का? हॅलो आदित्य, आदित्य। काय काय विचारतीये मी? इथे काय करतेस तू? काय बाई आहेस का तू पारो? आमच्या देवीजवळचा प्रसाद चोरायला आली आहेस तू? की आमच्या देवीचे दागिने चोरायला आली आहेस? अगं अशा संकटाच्या प्रसंगी तुला काय कसं सुचतंय? कुठून येते ग ही बुद्धी तुला? तुमच्यापासनं काय लपवायचं? ते सावित्री आत्याला मी हेच सांगत होते की देवी पुरता प्रसाद तिकडं काढून ठेवा न, बाकी उरलेलं खोक्यात ठेवून तसं स्वयंपाकघरात ठेवा, म्हणजे समद्यांना मिळून एकत्र खाता येईल ना। अच्छा, म्हणजे राहिलेले सगळे पेढे किचन मध्ये जायला पाहिजे खायला। तुम्ही पाया पडून घ्या ना, मी आलेच। ये थांब, तू कुठे जाणार? मला नाही गरज पाया बिया पडायची, कळलं ना? मी जाणार किचन मध्ये, आणि तसंही मला खूप भूक लागली। तू पड पाया। देवी मला माफ कर। आदित्य सरांच्या भल्यासाठी मला खोटं बोलावं लागलं। मी एवढे फोन करतोय पण आदित्य फोनच उचलत नाहीये। मी ट्राय करतो था। लागतोय का फोन? हे रिंग वाजते पण तो उचलत नाहीये। आई, तू अजिबात काळजी करू नकोस, मी शोधतो था दादा। हा? मी बी येते। चल। तुम्ही काळजी घ्या। हो, सांभाळून जा रे, सांभाळून जा। वहिनी, वहिनी प्लीज तुम्ही आदित्यची काळजी करू नका, तो सुखरूप असेल। ईशा आणि अनुष्काचा काही भरोसा नाही।
पण त्यांनी आदित्यच्या केसानं जरी धक्का लावला ना तरी मी त्या दोघींचा जीव घेईन. आई तुम्ही प्लीज शांत व्हा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. प्रीतम आणि पारू गेलेत ना आदित्य दादांना वाचवायला. ते त्यांना सुखरूप घरी घेऊन येतील. काही झालेलं नसणार आहे त्यांना. बोला नुसका. हाय अहिल्या, मला माहितीये तू काळजीत असणार म्हणून मी तुला कळवायलाच कॉल केला. आदित्य एकदम व्यवस्थित आहे. तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. तू माझ्यासोबत आहे. आणि हो, तो एकदम व्यवस्थित आहे. डोंट वरी. आदित्यला फोन दे. हो खाणार नाहीये मी तुझ्या मुलाला. माझा होणारा नवरा आहे तो. ऑफकोर्स तुझ्या एवढीच काळजी आहे मला त्याची. अनुष्का, कुठे आहेस तू आत्ता? आणि एक लक्षात ठेव, आदित्यला काहीही झालं ना तरी गाठ माझ्याशी आहे. बापरे, ऐक ना, मला तू हुशार वाटली होतीस. तुला अजून कळलं नाहीये? हं, बरं ठीक आहे. मला एक सांग, तुमच्या घरात सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण आहे? चल आपण गेस करूयात. श्रीकांत? नाही. तू? नाही. आदित्य? नाहीच. ठीक आहे, चल मीच सांगते. तुमच्या घरातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती तर पारू आहे. आणि तिनं माझ्या डोक्यात जात होते. माझं जगणं मुश्किल केलं होतं तिने. मला अस्वस्थ झालं, मी निघून आले तिकडून. तू ज्या प्रकारे पळून गेलीस ना अनुष्का, तिथेच आम्हाला कळलं होतं तू काय आहेस ते. तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता आम्ही. नाही, तू तसं करायला भाग पाडलंस आम्हाला. पारूने अनेक वेळेला ओरडून ओरडून मला सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला. तू हुशार निघालीस. ठीक आहे, आता सांग तुला काय हवंय? जे हवंय ते देईन, पण आदित्यला आत्ताच्या आत्ता सोडायचं. करेक्ट. आता कशी लाईनवर आलीस? हुशार असं तू. आय टेक माय वर्ड्स बॅक. म्हणजे त्याशिवायच नाही का एवढा मोठा बिझनेस सांभाळतेस. ऑफकोर्स आय एम सो प्राऊड ऑफ यू. बाकी आपण आता पॉइंटवरती येऊयात. कधी येतेस तुझ्या मुलाला भेटायला? आणि हो, पोलिसांना कळवायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर आदित्यचा हरीश व्हायला वेळ नाही लागणार. ओके, ठीक आहे. मी येते तुला भेटायला, एकटी. पण तोपर्यंत आदित्यच्या केसाला धक्का जरी लागला ना तरी बघ. आणि आत्तापासनं तुझे उलटे दिवस मोजायला सुरुवात कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.